नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून त्या मशीनला त्वरित दुरुस्त करावे आणि त्या सिटी मशीनचा लिलाव करावा या मागणीसाठी भारतीय जनहित संरक्षण महासंघाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात आंदोलन करण्यात आले। भारतीय जनहित संरक्षण महासंघाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील बंद सिटी स्कॅन मशीनचा जाहीर लिलाव करावा या मागणीसाठी भारतीय जनहित संरक्षण महासंघाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात आंदोलन करण्यात आले। जिल्हा शासकीय रुग्णालयातील बंद सिटी स्कॅन मशीन सुरू करावी या मागणीसाठी जनहित संरक्षण महासंघाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला। मात्र जिल्हा रुग्णालयातील जिल्हा चिकित्सक आठवले यांच्या हलगर्जीपणामुळे सिटी स्कॅन मशीन बंद पडलेली असून यामुळे गोरगरीब रुग्ण अपघातग्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅनच्या मशीनला भंगारात लिलावासाठी काढावे, नाहीतर ही मशीन लवकरात लवकर दुरुस्त करावी या मागणीसाठी भारतीय जनहित संरक्षण महासंघाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रोहिदास आडगळे यांनी दिली आहे। जिल्हा रुग्णालयासमोर आम्ही भारतीय जनहित संरक्षण महासंघाच्या सर्व संघटना पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आमरण उपोषणावर बसलो आहोत। गेल्या 8 तारखेला आम्ही त्यांना सिटी स्कॅन मशीन चालू करण्याबाबत निवेदन दिलं होतं आणि ती बंद असेल तिला भंगारमध्ये लिलाव करा असं आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं होतं। माननीय सिव्हिल सर्जन साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर मशीन चालू करू असं आम्हाला कळवलं, पण अद्याप काही त्यांनी चालू केले नाही। त्यामुळे आम्ही 21 तारखेला 21/2 आम्ही उपोषणाला बसणार असा निर्धार केला होता आणि त्या निर्धारानेच आम्ही आज जोपर्यंत सिटी स्कॅन मशीनचे गोरगरिबांना त्याची उपलब्ध होत नाही, ती सेवा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही आणि नवीन सिटी पण बसवावी। जे जिल्ह्यातील गोरगरीब लोक या ठिकाणी येऊन उपचार करतात त्यांना ते परवडत नाही, महागाईमुळे त्यांना ते बाहेरून सिटी स्कॅन करणं परवडत नाही। कायम बंद पडलेली मशीन एकतर भंगारमध्ये विकून टाका, नाहीतर नवीन मशीन बसवा, जेणेकरून जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना त्याचा लाभ होईल। त्यावेळी भारतीय जनहित संरक्षण महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी आमिर सय्यद सह कॅमेरामन मोहसिन खान, न्यूज टुडे ब्युरो, अहमदनगर।